हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत विदाऊट कॅनव्हसची. हे बघा, उंचीमध्ये 1.5+ केलेला आहे, शोल्डर 5 घेतलेला आहे, मोंडा 5.5 घेतलेला आहे, छाती आहे 32ची तर चौथा भाग 8 + 1.5 इंच शिलाई मार्जिन, कंबर घेरा आहे 28चा, चौथा भाग 7 + 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. 2 इंच गळा रुंदी देते आणि 9 इंच गळा लांबी. 8.5 मध्ये रेडी होईल. खालून 2.5 इंच घेतलं. बॉक्स तयार करून घ्या. आता आपल्याला खाली गळा तयार करायचा आहे, तर 2.5 इंच घेते त्या गळ्याची लांबी मी आणि ह्या 2.5 इंचचा सेंटर काढते. मध्य सेंटरमध्ये हे करून घ्या लाईन. वरती गोलाकार आकार देऊन घ्या. मध्य सेंटरमध्ये जे आहे ते 1.25 इंचावरती टिक केले मी आणि वरची लाईन तर जॉईंट केलेली आहे आणि खालची जी लाईन आहे ती मोंड्यामध्ये नेऊन क्रॉसमध्ये जॉईंट करा. आता हे आपल्याला कापून घ्यायचं आहे. गळा पण कापून घ्या. हे बघा, आपले 3 पार्ट निघालेले आहेत. खालचा पार्ट ठेवा आणि कापून घ्या. मेन कापडावरती कापून घेतलेला आहे आपण. वरचा पण पार्ट कापून घ्या. खालचा पार्ट जो आहे तो साईडला ठेवूया आणि हे बघा, हे जे वरचा पार्ट आहे ते दोन्ही अपोजिट साईडला ठेवलं आणि त्यावरती अस्तर ठेवलं. सरळ जो भाग आहे तो वरती आहे. जेव्हा अस्तर पलटी करणार तेव्हा खाली जाणार म्हणून. आता शिलाई मारून घ्यायची आहे. 1/2 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन घ्या आणि गडेने एकदम शिलाई मारून घ्या 1/2 इंच सोडून. आता हे जे आहे ते पॉईंटच्या तिथे तर पूर्ण कापून टाका आणि बाकी सगळीकडे कट द्या. आता हे पलटी करा. तो पॉईंट जो आहे तो पूर्ण निघाला पाहिजे बाहेर. कशाच्या तरी साहाय्याने काढून घ्या बाहेर. अजूनही व्यवस्थित निघालेला नव्हता म्हणून मी सुईने काढून घेतलं. आता जे आहे ते कडीने एकदम एक फिनिशिंगची टिक मारा. जसा हा पार्ट रेडी केलेला आहे आपण पलटून, तसाच दुसरा पण पार्ट रेडी केला आणि ह्याला प्रेस करून घ्या.
आता जे आहे ते आपल्याला कॉर्ड पायपिंग लावायची आहे, म्हणून मी सिंगल दाब लावून घेतला अगोदर. हे बघा पायपिंग मी रेडी केलेली आहे. तुम्ही विकत पण घेऊ शकता. जिथं पॉईंट आहे तिथलं कापड जे आतलं आहे ते कापून टाकते मी, कारण ते फोल्ड होत नाही जर कापड असेल आत तर, म्हणून. एकदम व्यवस्थित लावून घ्या कडेनी. हे बघा, जसं आपण इथे पायपिंग लावलेली आहे तसंच दुसऱ्या पण पार्टला लावून घ्या. आता ह्या दोन्हीही पार्टला जॉईंट करायचं आहे आपल्याला एक सिल्वर कलरचं बटन लावून. साडीमध्ये सिल्वर टच होता म्हणून मी सिल्वर यूज केलेला आहे. तुमच्या साडीमध्ये जो टच असेल तो यूज करा. हे बघा, आता बॅक खालचा पार्ट घेतलेला आहे आपण. अस्तर ठेवा, अस्तरवरती पायपिंग अगोदर सेट करा. मध्य सेंटरमध्ये कट द्या, म्हणजे ती पायपिंग ओळली जाते कट दिल्यावरती, म्हणून. मध्य सेंटरमध्ये थोडा कपडा जो आहे तो कापून टाकते मी. आता जो आपला मेन पार्ट जो कपडा आहे तो ठेवा, उलटा ठेवा खालच्या साईडला, मग जेव्हा पलटी होईल तेव्हा सरळ होईल. मध्य सेंटरमध्ये एक पिन लावून घ्या. आणि जिथून पहिला आपण शिलाई दिलेली होती तिथूनच शिलाई द्या. इथे पण मी मध्य सेंटरमध्ये कट दिला. ही पायपिंग जी आहे ते तुम्हाला त्याचं काहीच दिसणार नाही, फक्त पायपिंग दिसेल. इनविजिबल पायपिंग आहे होणार ही, म्हणून आपण अशी लावलेली आहे. मधला कपडा जो आहे तो कापून टाका थोडा. हे बघा, आता पलटी करा. हाताने व्यवस्थित करा. आतला जो धागा असतो तो खिचा, म्हणजे ती व्यवस्थित बसेल, असं उठल्यासारखी दिसणार नाही. वरच्या गळ्याचं पण मी खिचलेलं आहे. आता अर्धा इंच लांबून टिप मारा. आता जो हा कापड आहे अस्तर, तो पूर्ण मेन पार्टला फिटिंग करून घ्या टिप मारून. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि साईडला ते बेल आयकॉन असते त्याला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि तुम्हाला अजून ब्लाऊज डिझाईन बघायचे असतील तर माझी प्लेलिस्ट चेक करा. हे बघा पूर्ण फिटिंग झालेलं आहे अस्तर. आता जे एक्स्ट्रा आहे ते पूर्ण कापून टाकायचं आहे. आपण जेव्हा अस्तर कापतो तो परफेक्ट कापतो, पण जे मेन पार्ट जो असतो तो अर्धा अर्धा इंच सगळीकडनं एक्स्ट्रा कापतो, कारण जेव्हा आपण फिटिंग करू तेव्हा आपण कापून टाकता येतं म्हणून. हे बघा आता मध्य सेंटरपासून 4 इंचावरती ह्या साईडला 4 इंचावरती समोरच्या साईडला आपल्याला टक्स द्यायचे आहेत. 4 इंच लांबी घ्या टक्सची पण. टक्स जे आहेत ते अर्धा इंच खालून आणि वरती एकदम कमी मार्जिन घ्यायचं. डबल टिप द्यायची टक्सला कधी पण. ह्या साईडला पण सेम तसंच टक्स मारून घ्या. टक्स मारल्यामुळे पुढच्या साईडून थोडं खाली पडल्यासारखं होतं, त्यामुळे शोल्डर उतरतं. तर आपण जे आहे ते पुढच्या साईडने अर्धा इंच क्रॉसमध्ये कटिंग करून टाकतो. ह्या साईडने थोडंसं एक्स्ट्रा आहे ते पण कापून टाकते मी. आता हा जो पार्ट आहे तो जॉईंट करायचा आहे आपल्याला. मध्य सेंटरपासून ठेवा, पिना लावा आणि मग टिप मारून घ्या. हे खालचा पार्ट जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा दिसतोय मोंड्यामधनं, तो आपण कापून टाकायचा नंतर. हे बघा एकदम कडेने टिप घेते मी आता. हे बघा आता आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे. 2.5 इंचाची कंबरपट्टी आहे ही. खालून डबल फोल्ड करून लावून घ्या. टक जिथे येतो तिथे एक चून द्या, कारण जेव्हा आपण चून देतो तेव्हा खालच्या साईडला जेव्हा पलटी करतो तेव्हा खिचल्यासारखं होत नाही, म्हणून दोन्हीही टक्सवरती चून द्यायची कंबरपट्टी लावते वेळेस. आता कंबरपट्टी जी आहे त्याच्यावरती दाब टिप द्या. शिलाई मार्जिन कंबरपट्टीच्या साईडकडून पडू द्या. आता आत फोल्ड करा. जर तुम्हाला इथं हातशिलाई करायची असेल तर रफ टिप मारून घ्या, आणि जर हातशिलाई करायची नसेल तर डायरेक्ट टिपही मारू शकता. हे बघा आपली जी ब्लाऊज डिझाईन आहे ते रेडी झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स.